नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. आपल्यासोबत मंगलदास बांदल आहेत. सर, तुम्ही अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहात. कसं काय सांगाल? काय आता मी अपक्ष म्हणून अर्ज भरत आहे. आता या निवडणुकीच्या माळीमध्ये मी आता अपक्ष म्हणून फॉर्म भरत आहे. त्यामुळं पाहूयात आता पुढं काय काय गणित होत आहे ते. शिरूरसाठीचं तुमचं विजन काय असणार आहे सर या निमित्त? नाही, शिरूरच्या विजन आता ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये आता प्रचार सभा सुरू होतील त्यावेळेस बोलूयात. वेळोवेळी शिरूरसाठी काय करायचं काय नाही करायचं त्या पद्धतीने चर्चा करूयात. 2 तुल्यबळ उमेदवार समोर आहेत, त्यांचं आव्हान वाटतंय? नाही, आव्हान आता उमेदवार कसा जरी असला तर शेवट प्रत्येकाचं एक वेगळंच आव्हान असतं. त्याप्रमाणे आता आपण करणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक लढवायची आहे. विजयाची खात्री आहे सर? प्रत्येक उमेदवाराला विजयाची खात्रीच असते, त्याशिवाय तो निवडणुकीला उतरूच शकत नाही. त्याच्यामुळे चालू आहे. आपल्यासोबत मंगलदास बांदल होते की जे आज अपक्ष उमेदवारी अर्ज आपला दाखल करत आहेत आणि विजयाची खात्री आहे असा ठाम विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष आरोडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. सुप्रसिद्ध गायक संगीतकार जोडी अजय अतुल यांच्यावरती फसवणुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत. हे आरोप जे आहेत एका इव्हेंट ऑर्गनायझर कंपनीने केलेले आहेत. त्यांच्या कंपनीच्या ज्या मालक आहेत त्या माझ्याबरोबर आहेत. हा इव्हेंट जो ऑर्गनाईज केला होता त्यामध्ये ज्या पार्टनर होत्या त्या राधिका कुलकर्णी आहेत आणि त्यांनीच यांच्यावरती आरोप केलेले आहेत. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय म्हणता तुम्ही? काय नेमकी तुमची मागणी? काय घडलं होतं? मागणी माझी एवढीच आहे. 2017मध्ये गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट्स कंपनीने हा इव्हेंट पूर्ण सगळं ऑर्गनाईज केला होता. बालेवाडी स्टेडियमला त्याचं व्यवस्थित पुणेकरांनी त्याला प्रतिसाद दिला होता. त्याच्यामध्ये बुकमाय शो हे आम्हाला टिकिटिंग पार्टनर होते आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यांना स्पॉन्सरशिप थोडीशी आम्हाला कमी मिळाली. त्यामुळे आम्ही पर्सनल आमच्या फायनान्सेसमधनं ते फायनान्सर सगळे उभे केले होते, कारण उडी मारली होती. परत बॅकआउटला येणं शक्य नव्हतं आम्हाला त्यावेळेला. तर ज्यावेळेला आम्ही ते प्रोसेसमध्ये पुढे गेलो, इव्हेंट खूप छान झाला. इव्हेंट व्हायच्या आधी अजय अतुलने आम्हाला व्यवस्थित परमिशन दिली ॲज अ ऑर्गनायझर म्हणून. दुसरी गोष्ट, इव्हेंट झाल्यानंतर ॲप्रिसिएशन लेटर आमच्या नावाने दिलं की तुम्ही इव्हेंट खूप छान केला, आम्ही 5 कॉन्सर्ट तुमच्याबरोबर करू, अशा पद्धतीचं लेटर आहे माझ्याकडे रितसर. आणि यानंतर जवळपास आता हे 5 वर्षाच्या गॅपनंतर मी हा विषय घेते आहे, कारण मध्ये 2.5 वर्ष कोविडमध्ये गेली. आणि या दरम्यान ज्यावेळेला आम्ही त्या सगळ्या माहिती घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की अजय अतुलनी ते स्वतः ऑर्गनायझर आहेत असं कलर्सला भासवून कलर चॅनलकडनं पेमेंट घेतलं. आता याची खात्री कलर चॅनलनी पण का केली नाही हेही मला माहिती नाही, आणि अजय अतुलने असं फ्रॉड डॉक्युमेंट का केलं हेही मला माहिती नाही. मी हे बिना पुरावा किंवा माझ्या हातात काही नसताना अजिबात बोलत नाही आहे, कारण माझे जे पार्टनर होते त्यांनी ज्यावेळेला कोर्टामध्ये न्यायालयात धाव घेतली त्यावेळेला त्याच्यावर स्टे 2 वेळा आला होता टेलिकास्टवर, आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला स्टे आला नाही म्हणजे दिला नाही कोर्टाने, त्यावेळेला त्यांना टेलिकास्टला अलाउड केलं. पण ह्या सगळ्यामध्ये ना आमचा लोगो काढायला परमिशन दिली होती, ना आमचं फुटेज एडिट करायला परमिशन दिली होती. त्या संदर्भातले ऑर्डर पण मी तुम्हाला शेअर करू शकते. मग असं सगळं असताना अगदी म्हणजे सफाईनं आमचा लोगो पण जाऊ शकतो एडिटमध्ये. तुम्हीच ऑर्गनायझर असाल. माझी आत्ताची मागणी अशी आहे, एक तर मला हक्काचे पैसे परत द्या, किंवा जी लोक आत्ता माझ्याकडे मग त्याच्यामध्ये माझे फायनान्सर असतील, वेंडर असतील, किंवा ज्यांना पैसे मी देऊ लागते, तुम्ही ऑर्गनायझर आहात तर तुम्ही त्यांचे पैसे द्या. लोकांचे पैसे मिळाले अशी कारण आहे, कारण लोक माझ्यावर ॲलिगेशन करत आहेत मी कोणामुळे अडकली आहे. माझ्या हक्काचे पैसे मला जर कलर चॅनलने दिले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता, पण तो मला मिळाला नाही, त्यामुळे मी पुढच्या लोकांचे पैसे देऊ शकले नाही ना. आणि आज उद्या वेळ आली तर मी फायनान्सर ज्यांनी या शोला पैसे लावले ती लोक पण येतील पुढे बोलायला, कारण त्यांच्याबरोबर रितसर आमचं ॲग्रीमेंट झालं आहे. त्या ॲग्रीमेंटमध्ये अजय अतुलचं लेटरची कॉपी लावलेली आम्ही की या स्पेसिफिक या परफॉर्मन्सेस करता किंवा या इव्हेंट करता आम्ही फंडिंग करतो. हा
शो कधी टेलिकास्ट झाला होता आणि टेलिकास्ट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? आता कसं आहे, याला 16 कॅमेरा सेटअप कलर्स चॅनलनी त्यावेळेला केला होता, कारण ऑलरेडी आम्ही त्यावेळेला लॉसमध्ये चाललो होतो, त्यामुळे परत स्पेंड करणं शक्य नव्हतं. तर त्यावेळेला निखिल साने, दीपक राजाध्यक्ष आणि सुधांशू वत्स हे सगळेजण डिसिजन मेकर होते. तर त्यावेळेला त्यांनी 16 कॅमेरा तिथं सेटअप लावला, सगळं शूट केलं. आता हे शूट आम्हीही करू शकत होतो त्यावेळेला, मग मी नंतर दुसऱ्या चॅनललाही देऊ शकत असते ना माझे पैसेच जर मला रिकव्हरी करायचे असेल तर. पण रिलेशन त्यावेळेला चांगली होती, त्यांनी उत्तम पद्धतीने ते शूटही केलं. हे सगळं झालं साधारण 20पर्यंत, कोविडच्या आधीपर्यंत आम्ही त्यांच्याशी खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला. त्यानंतर कलर चॅनलने आम्हाला तिथे एंट्री बॅन केली आमची, की आम्ही दिसलो की आम्हाला आतच येऊ द्यायचे नाहीत, का तर आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागायला जातो आहे, टेलिकास्टचं काय करायला म्हणजे काय केलं हे विचारायला जातो आहे. आणि अजय अतुलने तर रिस्पॉन्स देणंच बंद केलं. म्हणजे मी तुम्हाला चॅट्सही दाखवू शकते, मी इतक्या वेळेला रिक्वेस्ट केली आहे त्यांना की आपण एकदा येऊ, बोलू. पुण्यामध्ये काही खूप फेमस बिझनेसमॅन आहेत, यांनीसुद्धा मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. पण समजा तुमचं येणं 5 रुपये आहे आणि त्यातनं तुम्हाला कोणी 1 रुपया देत असेल तर ह्याच्या सगळं भागवणार कसं? आणि आत्ता पण 24मध्ये मी एकदम आवाज उठवला आहे किंवा एकदम मी आंदोलनं निषेध केलेत असं नाही आहे. मी खूप प्रयत्न केला आहे, मी सामंजस्याने बोलायचा प्रयत्न केला आहे, कारण 2 माणसांमधला हा वाद आहे किंवा 3 माणसं पकडू की अजय अतुल प्रोडक्शन, गोल्डन पिरॅमिड आणि कलर्स. मग ज्यावेळेला हे एकत्रित सगळं होत नाही आहे, ज्युडिशियलवर आज काय प्रेशर आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे या केसमध्ये कधी निकाल लागेल हेही मला माहिती नाही आहे. पण माझ्यासारखा सामान्य माणूस कोणी भरडला जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आत्ता मी आहे, उद्या दुसरं कोणीतरी असेल. यामध्ये नक्की किती कंपनी किंवा किती लोक जे आहेत जे फायनान्सर होते आणि किती जणांचे किती रुपये आत्ता अडकलेत, काही अंदाज देऊ शकता? आता साधारण तुम्ही वेंडर्स आणि फायनान्सर्स याचं जर कॅल्क्युलेशन केलं साधारणतः आपण, तर हा ओव्हरऑल इव्हेंट 4.25 कोटीपर्यंतचा गेला होता. आणि हे ऑन पेपर मी तुम्हाला दाखवू शकते, कारण वेंडरची रितसर बिलं आहेत, फायनान्सरची ॲग्रीमेंट्स आहेत. आता ती तर काही खोटं बोलणार नाही आहेत. साधारण हा सगळा विषय जो आहे तो 4 कोटीपर्यंतचा आहे. किती फायनान्सर? त्याच्यामध्ये साधारण 12 ते 15 फायनान्सर असतील. आणि आता तुमची मागणी काय आहे? ऑलरेडी केस जी आहे ती कोर्टात आहे, आता तुम्ही काय मागणी करताय? माझं आता एकच म्हणणं आहे की हायकोर्टमध्ये जी केस चालू आहे ते माझ्या एका पार्टनरनी केलेली आहे. माझं पुणे पोलिसांना एवढंच महत्त्व आहे, म्हणजे म्हणणं आहे की कुठेतरी न्यायालयात न्याय मिळतो किंवा पोलीस हे एका सामान्य व्यक्तीच्या पाठीमागे सुद्धा उभं राहतात, हे मला फक्त ह्याच्यात दाखवायचं आहे. यांनी माझा गुन्हा नोंदवून घ्यावा. ह्याच्यात खरंच 420 झालेली आहे, हे मी खोटं सांगत नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी जरी साईडला ठेवल्या, आज 5 वर्ष ते जर पैसे माझ्या हातात राहिले असते तर माझं आयुष्य सेटल झालं असतं. आज जे माझे आणि लोकांचे वाद होत आहेत ते झाले नसते. लोकांच्या चुकीपायी मी किती सफर करू किंवा माझे अदर पार्टनर किती सफर करतील. यांनी फक्त एवढंच झालेलं नाही आहे, यांनी मेडिकल इश्यूज लोकांना निर्माण झालेत, शारीरिक मानसिक व्याधी निर्माण झाल्या आहेत. हे मी प्रिस्क्रिप्शन सकट दाखवू शकते की जे कोर्टामध्ये आता आमच्यावर केसेस या प्रोसेसमध्ये आहेत किंवा जे भांडणाच्या स्वरूपात आता होते. तर असं माझ्यामुळे कोणाचे तळताट मी अजून नाही घेऊ शकत. ते घेत असतील, त्यांना ते कितपत लाभणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण पोलिसांना माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त तुम्ही ब्रँडकडे बघू नका. आम्ही तळतळीने ज्यावेळेला मी एखादी गोष्ट सांगते आहे त्यावेळेला फक्त हे मला काही मला पब्लिसिटी नाही, मी मीडिया पर्सन नाही, मी पॉलिटिकल पर्सन नाही, मी सामान्य कुटुंबातनं आलेली आहे. जर मी रिस्क घेऊन काहीतरी करू बघते आहे, त्याच्यात मी समजा फेल झाली आहे किंवा मला कोणीतरी फसवतं आहे, तर आज या सिस्टीमचा कुठंतरी रोल येतो ना की त्यांनी मला मदत केली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी माझं काहीच अपेक्षा नाही आहे. आणि पैसे जेवढे आहेत तेवढे देऊन टाकले, मला वरच्या रुपयाची पण अपेक्षा नाही. माझं जेवढं ज्यांच्या लोकांचं देणं आहे की जी लोकं ह्याच्यावर असोसिएट होती तेवढ्या लोकांचे ते पैसे दिले पाहिजेत. असे तळताटाचे पैसे काय कामाचे आहेत? आता तुम्ही म्हटलात काही वेळापूर्वीच की अजय अतुल यांनी तुमच्याबरोबर पुन्हा 4-5 कॉन्सर्ट करू असं सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं, तर त्या संदर्भात त्यांनी परत कधी काही कॉन्टॅक्ट केलं का? कसं आहे आता की ते खरं मी आज पहिल्यांदा तुमच्याशी बोलताना बोलते, त्या स्वरूपातलं लेटर माझ्याकडे आहे. म्हणजे उद्या जर त्यांनी माझ्या व्यतिरिक्त कुठल्या कंपनीबरोबर करायचा प्रयत्न केला तर ते कायदेशीररित्या तिथंही अडकू शकणार आहेत. माझ्याकडे रितसर पत्र आहे. मी त्यानंतर त्यांना एवढं हे सगळे फेल जाऊन किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स असतानासुद्धा मी त्यांना असं सांगितलं की आपण 5 कॉन्सर्ट एकत्र केलेल्याचं आपल्याकडे डॉक्युमेंट आहे, आपण त्या ह्याच्यात परत करू. मी परत पहिल्यापासून सुरुवात करते. म्हणजे यातली आपण जे काही लॉस झाले किंवा जे पैसे अडकलेत कलर चॅनलला पहिल्यापासून शेवटपर्यंत ठेवू. पण ते टचवूड झालं नाही, कारण एकातच माझी एवढी फसवणूक झाली. मग नंतर मला जीव देण्याचा पर्यायच नसता राहिला. 5 कॉन्सर्टला जर मी पुढे गेले असते तर मी ते डॉक्युमेंट तुम्हाला नक्की शेअर करीन ज्याच्यात 5 कॉन्सर्टचा उल्लेख केलेला आहे. ही एक तुमची बाजू झाली, मात्र एक अशी बाजू आहे की तुमच्यावरती खूप एलिगेशन्स लावले जातात, आरोप केले जातात की तुमच्याकडून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत किंवा तुम्ही यामध्ये कुठेतरी दोषी आहात, तुम्ही त्यांच्यावर फसवणुकीचे खोटे आरोप करता असं बोललं जातं. याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की
मी जशी आज डेअरिंग करते, मी आज आंदोलन करताना सुद्धा संपूर्ण विचार करून केलेला आहे, तशी त्यांची जर बाजू खरी असेल तर त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन कॅमेरासमोर येऊन द्यावं, मीडिया लोकच्या पर्सनला द्यावं. जशी मी माझी बाजू स्पष्टपणे ओपनली मांडते, माझ्याकडे त्याचे सपोर्टिव्ह पुरावे आहेत, तसे त्यांनी पुढे यावे, मीडियाला ते शेअर करावे खरे असतील तर. त्यामुळे अजय अतुल कधी तुम्हाला कोर्टात वगैरे आले होते ते स्वतः, कधी भेट झाली त्यानंतर तुमची? कसं आहे मॅडम, आता हा ब्रँड एवढा मोठा आहे की त्यांच्याकडे वकिलांची फौज लावणं काही फार अवघड गोष्ट त्यांना नाही आहे. आजपर्यंत फक्त एका क्रिकेट मॅचमध्ये मी पुण्यात, ते पण अतुल सरांना भेटले, तेवढंच भेटले. मी अजय सरांना एवढ्या दिवसात भेटलेच नाही आहे आणि त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाही आहे भेटायचा. माझ्याकडनं खूप झालेत पण त्यांच्याकडनं काहीच प्रयत्न झालेले नाही आहेत. बरं, मग आता हे प्रकरण ऑलरेडी न्यायालयामध्ये आहे, जर निकाल लवकर लागला नाही किंवा मग तुमच्या बाजूनी लागला नाही तर तुम्ही आत्ता काय भूमिका घेणार आहात? आता कसं आहे, याच्यात मेरिट केसच्या तुम्ही बघाल, म्हणजे मेरिटवर आपण बोलायला गेलो तर 100% असं आहे की शेवटी आज ही हायकोर्टामध्ये दाखल असलेली केस आहे. मला पुणे ज्युरिस्डिक्शनमध्ये, कारण हा इव्हेंट पुण्यामध्ये झालेला आहे, मी राहायला पुण्यामध्ये आहे, त्यामुळे पुणे न्यायालयामध्ये मला ही दाखल करून घेणं आत्ता माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. जे पुरावे, कारण हायकोर्टमध्ये वेळ खूप कमी मिळतो स्वतःची बाजू मांडण्याकरता, तेवढा वेळ आत्ता इथं पुण्यामध्ये मला मिळू शकतो की मी माझी बाजू ॲटलिस्ट बोलू शकेन. त्यामुळे माझा प्रयत्न असा की पुण्यामध्ये हे प्रकरण ॲडमिट करून घेणं. पोलिसांना एवढीच विनंती आहे की हा गुन्हा दाखल एकतर माझा करून घ्या, नाही झालं तर मग मी कोर्टामधनं न्याय मिळवायला मी माझा मार्ग मोकळा आहे, पण मी हक्काचे पैसे तर सोडणार नाही, हे 100% आहे. तुम्ही म्हटलं होतात की यामध्ये जे फायनान्सर्स आहेत ते सुद्धा पुढे येतील. खरं तर ते पुढे आले तर कुठेतरी तुम्हाला मदत होईल असं वाटत नाही का? आणि ते खरंच पुढे येतील का आणि कधी येतील? आता कसं आहे, सगळंच मी एकदम ओपनली बोलू शकत नाही, पण त्यांच्याशी मी एक स्टेजला असं होणार आहे की ज्यावेळेला ही केस स्टँड होईल किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यावेळेला ती लोकांची याची तयारी आहे. मी त्यांच्याशी पूर्णपणे सर्व गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत. फक्त मी त्यांना फोन करून बोलवायचीच फक्त कमी आहे. ते सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतील. पण त्यांचाही आत्ता रोल असा आहे की सामंजस्याने जर हे सगळं घडत असेल तर त्यांनाही ॲलिगेशन करायची नाही आहेत. अजय अतुल हे पुण्यामध्ये दाखल होणार आहेत अशा काही बातम्या येतात, तर त्यावेळी तुम्ही काही त्यांची भेट वगैरे घेणार आहात असं काही? मी आत्ता ॲक्च्युली ज्यावेळेला फिरोदिया करंडकाला ते येणार होते त्याच्या आधी पण मी जवळपास आय थिंक एक मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाचं संगीत होतं, त्या तिथे ते जाणार होते, म्हणजे ते सगळं माहिती आहे मला. तर त्याच्यानंतर पुण्यात आल्यानंतर आपण असं भेटू असं त्यांनी मला सांगितलं होतं. फिरोदियाच्या आधी पण मी त्यांना खूप प्रयत्न केला की भेटून बोलू, कारण त्यांचं पुण्यात वरचेवर येणं होतं. पण प्रत्येक वेळेला एक लिमिटनंतर आपल्याला अवॉइड केलं जातं हे आपल्याला दिसतंय समोर, तर आपण परत 11व्यांदा नाही जाऊ शकत. 10 वेळा मी विचारीन, माझ्याकडनं मी इनिशिएट करीन, पण त्यानंतर मी काही केलेलं नाही आहे. आणि पण आता एवढंच फक्त सांगेन की आता पहिलं आंदोलन होतं ते मी सामान्य स्वरूपात केलं, कारण मला बिबवेवाडी पोलीस चौकीमधनं खूप कॉपरेशन एक तर मिळालं होतं. पाटणकर साहेबांनी मला सांगितलं होतं की हा कार्यक्रम दुसऱ्याचा आहे, तिथे ते गेस्ट म्हणून येतात, त्यामुळे लोकांचा कार्यक्रम मला अजिबात खराब करायचा नव्हता. वास्तविक पाहता फिरोदिया करंडकाचे जे ऑर्गनायझर आहेत ते माझे खूप चांगले परिचित आहेत, तेही मला ओळखतात, मीही त्यांना ओळखते, त्यामुळे मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता, पण मला माझा निषेध नोंदवायचा होता, म्हणून मी सौम्य स्वरूपाचं आंदोलन तिथे केलं. पण अजूनही ते परत पुण्यामध्ये येणार असतील आणि कॉन्सर्ट किंवा अशा पद्धतीनं काही करणार असतील तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन मी याच्या पुढे करेन. नक्कीच आपण पाहतोय की अजय अतुल यांच्यावरती, त्याचबरोबर कलर्स ही जी एक वाहिनी आहे या वाहिनीवरती आरोप केले जात आहेत. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं राधिका कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांचे जवळपास 3.5 ते 4 कोटी रुपये जे यामध्ये अडकलेले आहेत ते त्यांना परत मिळावेत अशा प्रकारची मागणी केली जाते. खरं तर या प्रकरणामध्ये कोणाची बाजू किती सत्य आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही, कारण अजय अतुल यांच्यापैकी कुणी किंवा मग कलर्स चॅनलपैकी कुणीही पुढे येऊन याबद्दल काहीही बोललेले नाहीयेत. त्यामुळे हे प्रकरण किती खरं किती खोटं हे खरं तर अजय अतुल जेव्हा समोर येऊन त्यांचं स्पष्टीकरण देतील, त्यांची भूमिका मांडतील तेव्हाच कळेल. आणि या प्रकरणाचा निकाल कधी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगदी AIMIM पक्ष असेल, सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो अर्थातच मतदार राजा. आणि मतदारांच्या नजरेतून ही संपूर्ण निवडणूक कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपल्यासोबत 81 वर्षाचे एक गृहस्थ अशोक बेलापूरकर आहेत की ज्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. बाबा, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. धन्यवाद. त्या अगोदरच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने फरक काय जाणवतो?
आता पहिल्या आमच्या वेळेच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये एवढा 80% फरक आम्हाला जाणवतो. आमच्या वेळेला मी 12 वेळा लोकसभेच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे. आमच्या त्यावेळेच्या पद्धतीत आणि ह्या पद्धतीमध्ये आम्हाला जमीन आसमानाचा फरक नजर पडलेला आहे. माझं मतदार राजांना एवढं अगदी सांगण्याचं मी सांगतो का आज डोळे उघडे ठेवून मतदान करण्याची गरज आहे. आपल्याला 5 वर्षामध्ये आपलं भवितव्य आपल्या देशाचे घडवायचं आहे, आपलं घडवायचं आहे. तेव्हा योग्य उमेदवारालाच मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि तो आपण सुद्धा बजावलेला गेला पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये बरेच वेळा असे अनुभव जाणवलेले आहेत का एकदा मतदान होऊन गेल्यानंतर आम्हाला असं म्हणावं लागतं का खासदार हरवले आहेत, सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल. आमच्या परिसरातले आमदार हरवलेत, त्यांना सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल. म्हणजे असे जर आमदार खासदार जर आपण निवडून दिले तर पर्यायाने आपल्या देशाचं नुकसान आणि पर्यायाने आपलं स्वतःचं सुद्धा आपण नुकसान करून घेणार. त्यामुळं मतदार राजांना माझं 81 वर्षाच्या ग्रस्ताचे नम्र विनंती आहे, ज्याला तुम्ही उमेदवार देणार तो आपलं देशाचं किंवा आपल्या परिसराचं भवितव्य किती व्यवस्थित ठेवील हे आपण ठरवून त्याला मतदान करायचं. कारण आपण मतदान कुठं करतो हे आपल्याला भरोसा नाही. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते वर जाऊन झाडावर उड्या मारतात, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. तर असे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे नाहीत. आपल्याला देशाचं भवितव्य घडवायचं आहे. याच्यासाठी माझी नम्र विनंती राहील का तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. आत्ता जर आपण पाहिलं तर प्रचारामध्ये नवनवीन ट्रेंड आपल्याला अगदी सोशल मीडियापासून सगळेच पाहायला मिळतात. या अगोदरच्या निवडणुका कशा होत होत्या, म्हणजे सोशल मीडियाच्या अगोदरच्या? या सोशल मीडियाच्या अगोदरचे जो उमेदवार उभा राहत असेल त्याच्यावर लोकांचा विश्वास असून भरोसासुद्धा असायचा आणि तो तळागाळापर्यंत जाऊन लोकांची कामं करीत होता. हो, आजच्या उमेदवाराचं असं आहे का तो निवडून येतपर्यंत तुमच्या डोळ्यापुढे दिसणार. एकदा आपण त्याच्या जर आपण प्रश्न जर त्याच्याकडे घेऊन गेले तो घरात जरी असला तरी त्यांचे पट्ट्यावाले सांगतात बाहेर का साहेब घरात नाहीत. म्हणजे ही स्थिती भयंकर वाईट आहे आताची. या स्थितीमध्ये बदल पडला पाहिजे. अहो, ज्याला निवडून देतो ते एसीमध्ये फिरतात आणि आज जे काम करून उन्हातानामध्ये त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी जातात तर त्यांना पाठीमागं वळून बघण्याची सुद्धा आत्ताच्या पुढाऱ्यांची मनस्थिती नाही. त्यामुळं असे पुढारी निवडूनच देऊ नका हे माझं मतदारांना फार मोठं आग्रह आहे. कारण मी सोसलेलं आहे. मी 12 वेळा लोकसभेच्या पुढाऱ्यांना मतदान केलेलं आहे. कारण 12 वर्षाचा मला 12 वेळाचा अनुभव म्हणजे 60 वर्षाचा अनुभव आहे माझा. तर याच्यामध्ये मी बरेच मंत्र्यांचे जवळून संबंध आले, खासदारांचे आले, आमदारांचे आले, परंतु माझ्या आत्ताच्या अनुभवाप्रमाणे 80% लोक बेमान आहेत, बेमान. तर ह्या बेमानगिरीला तुम्ही निवडून देऊ नका. जो आपलं काम करीन त्याला निवडून द्या. जो रस्त्यावर उमेदवार उभा राहून लोकांचे प्रश्न सोडीन त्याला तुम्ही निवडून द्या. जो मनोरंजन करतील मग त्या मनोरंजन करणाऱ्याला द्यायचं का लोक आपले प्रश्न सोडवणाऱ्याला द्यायचं हे आपण ठरवायचं. एकंदरीतच त्यामुळे आपली परखड मतं जी आहेत, परखड मत जे आहे ते या 81 वर्षाच्या अशोक बेलापूरकर यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण मतदारांनी जो आहे तो मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं जे आहे ते गरजेचं असल्याचंच पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन पियुष अरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे लोकसभेचे AIMIM पक्षाचे उमेदवार अनिश सुनके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः अनिश सुनके आहेत. सर, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल, काय भावना आहे? काय नाही, उमेदवारी दाखल आता अर्ज केलं आहे. आता आमची पदयात्रा आहे, मिरवणूक आहे नाही का, ते करून आणि आम्ही पुढं 100% विश्वास आहे का आम्ही ही निवडणूक जिंकणार. पुण्यासाठीचं काय विजन असणार आहे सर? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार? पुण्याचं विजन हे ट्रॅफिकचा लय मोठा विषय आहे नाही का, कचऱ्याचा विषय आहे नाही का, असे लय मोठे मोठे ब्रिजेस करायला लागेल ना का, हे सगळे हे माझं विजन आहे.
पुणे महानगरपालिकेतल्या कामाचाही तुमच्याकडे अनुभव आहे, स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही तुम्ही काम पाहिलेलं आहे. आता लोकसभेमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं कसं नियोजन असेल? सगळं नियोजन केलेलं आहे आम्ही, आमचे अपडेट नियोजन केलेले आहे. तुम्हाला जसं जसं होत जाईल तुम्हाला कळवत जाईल. तिरंगी लढत पुण्यामध्ये पाहायला मिळत होती, तर या सगळ्या उमेदवारांचं आव्हान वाटतं प्रतिस्पर्धी उमेदवारांचं? मोहोळ बरोबर आहे माझं, मोहोळ साहेबाबरोबर माझं हे फाईट आहे. बाकी मी वंचित आणि हे काही नाही मला. ओके. एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर AIMIM पक्षाचे उमेदवार अनिश सुंडके यांनी आपली फाईट फक्त मुरलीधर मोहोळ यांच्याशी आहे असं म्हणत आपली लढत थेट भाजपासोबत आहे असंच एक प्रकारे सांगितल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. दिवंगत खासदार बापटसाहेब यांनीही प्रचंड काम या ठिकाणी केलं आणि आता मुरली अण्णा मोहोळ यांच्यासारखा तरुण तळपदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिलाय. प्रचंड मताने जागा येईल. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आपण विशेष लक्ष दिले, नेमका विकासाचा अजेंडा काय असणार आहे आपला? आपण बाजूला पाहू शकता, हा विकासाचा आमचा अजेंडा आहे. या पुण्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे हे मोदी सरकारमुळे, हे महायुती सरकारमुळे, आणि आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर म्हणून, देशातलं IT कॅपिटल म्हणून, देशातलं टेक्नॉलॉजी कॅपिटल म्हणून डेव्हलप करायचं. असा आरोप केला चालला आहे काँग्रेसकडून की तुमच्याकडे विकासाचं विजन नाही आहे, त्यामुळे तुम्ही मोदींचं नाव पुढे करताय. जे काही विकास जो दिसतोय तो आमच्या काळातलाच आहे. त्यांना विचारा त्यांच्याकडे काय विजन आहे. ते विजनलेस, डायरेक्शनलेस, नेता नाही, नीती नाही, नियत नाही. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की पक्ष फोडून तुम्ही तुमचा पक्ष मोठा करताय, तर त्यामुळे जनता तुम्हाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल. कालच पवार साहेबांनी सांगितलं माढ्यामध्ये आम्ही भाजपचा माणूस फोडला म्हणून. पहिले त्यांना विचारावं पवार साहेबांना. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांचा शपथनामा जाहीर करण्यात आला आहे. सिलेंडरपासून महिलांच्या प्रश्नांवरती त्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. 542 पैकी जे 10 उमेदवार लढवतात ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात, यापेक्षा हास्यास्पद काय आहे? उद्धव ठाकरे म्हणतायत की महाराष्ट्रात तुम्ही 45 म्हणताय, पण तुमच्या देशात 45 तरी जागा येतील का? असं आहे की अशा प्रकारच्या हास्यास्पद गोष्टींना मी उत्तर देत नसतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. आपल्यासोबत दीपक भाऊ मानकर आहेत. भाऊ, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल? आजची महायुतीची ही मिरवणूक म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची नांदी आहे असं म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि हे वातावरण संपूर्ण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं लोकनेता कसा असतो हे या गर्दीमुळे तुम्हाला लक्षात येईल. ही लढत तिरंगी होईल अशी चर्चा आहे. अजिबात तिरंगी वगैरे काय होणार नाही. ही निवडणूक एकतर्फी होणार. पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जाणार. समन्वय कसा आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये? आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळी ही महायुती निर्माण केली त्याचवेळी खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा समन्वय झालेला आहे. भाऊ उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय सांगाल? सगळे पक्ष, आमचे घटक पक्ष, महायुती, कार्यकर्ते आणि नागरिक तुम्ही सहज बघा, तुम्हाला या पद्धतीने मोठ्या संख्येने नागरिकही दिसतात. त्यामुळे पुणेकरांनी काय ठरवलंय हे इथं आपल्याला दिसेल. इतका मोठा जनसमुदाय फक्त अर्ज भरायला आहे. त्यामुळे मतदानात म्हणजे काय होईल याचाच विचार आता सगळ्यांनी करा. भाऊ, एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, त्यानंतर नगरसेवक, महापौर आणि त्यानंतर पुणे लोकसभेचे उमेदवार, कसं बघताय? हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हा कुठपर्यंत जातो. सर्वसामान्य कार्यकर्ता, बूथ प्रमुख, ते लोकसभेचा उमेदवार, हा सगळा प्रवास या पक्षाचं, माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, संधी मिळते. तेच हे चित्र आहे. मतदारांचा कथा प्रतिसाद आहे भाऊ एकंदरीत? हो, सगळे मतदारच दिसतात. ताई, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल होतो?
चित्र स्पष्ट आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत स्वयंस्फूर्तीने आलेले नागरिक सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला नागरिक दिसत आहेत. रस्ते गर्दीने गच्च भरलेले आहेत एवढ्या भर उन्हामध्ये. चित्र स्पष्ट आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार जर शहाणे असतील तर उमेदवारी अर्ज मागे घेतील. त्यांची हार निश्चित आहे. आमचा विजय अतिशय सुनिश्चित आहे. कुठेतरी तिरंगी लढत होईल अशी चर्चा होती. आमची लढत एकतर्फी होईल. आमचा विजय एकतर्फी होईल. थम्पिंग मेजॉरिटीने माननीय मुरलीधरजी मोहोळ हे निवडून येतील. पुणेकरांनी ठरवलेलं आहे मोदीजींच्या पाठीमागे उभं राहायचं. मुरलीधरजी मोहोळ यांच्या पाठीमागे उभं राहायचं. ताई, मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय? पुणेकर फार चोखंदळ आहेत. सहजासहजी कोणाला डोक्यावर घेत नाही. मुरली अण्णांनी कोरोना कालावधीमध्ये पुणेकरांची जी सेवा केली त्याची उतराई म्हणून आपण पाहता इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित राहिले की 4 जूनचा निकाल हा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी असेल हे त्यांनी दाखवून देतात. कुठेतरी मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो एकंदरीत जेव्हा प्रचार चालू आहे? मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. पुणेकर हा विकासाला प्राधान्य देणार आहे आणि हे मतदान होतंय ते लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुणेकर मतदान करणार आहेत. त्याच्यामुळे अतिशय उत्साहामध्ये मिळणारा हा प्रतिसाद आहे. एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर आणि आता खासदारकीचा उमेदवार, साहजिकच हा प्रवास जो आहे तो थक्क करणारा प्रवास आहे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा, जनसामान्यांना न्याय देणारा आणि खऱ्या अर्थानं पुणेकरांची काळजी घेणारं हे नेतृत्व असल्यामुळे हा प्रवास करू शकतो. दादा काय सांगाल आज उमेदवारी अर्ज? दादा काय दादा आज एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता तो पुणे लोकसभेचा उमेदवार या प्रवासाकडे कसं बघताय? पक्षाची ताकद इतकी वाढली की उत्स्फूर्तपणे 50,000पेक्षा जास्त लोक उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत येतात. पुणे लोकसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे लोकसभेच्या रिंगणात आहेत तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत. ताई, मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज दाखल केलेला आहे. हो, काय सांगाल? निवडून येईल विश्वास? अर्थातच तेच निवडून येणार आहे कारण मोदीजींना 400 पार करायचंय म्हणल्यावर मुरलीधर अण्णा आलेच पाहिजे. काय सांगाल? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? खूप छान आहे. मोदीच निवडून येते. मुरली अण्णाकडून काय अपेक्षा आहेत खासदार झाल्याच्या? अपेक्षा काय, आमचे कामं झाले पाहिजे, महिलांची सगळं. भाजपकडून आरोप केला चाललाय की काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल. नाही, बीजेपीचाच आहे ना. काय सांगाल ताई? मुरली अण्णांनी फॉर्म भरलेला आहे, काय अपेक्षा आहेत? मुरलीधर अण्णा तर काम करणारच आहे. 100% खूप छान काम करणार आहेत आणि ते सगळ्यांचे फेवरेट आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? नाही समजत. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मतदारांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि 100% आहे. काय सांगाल? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे निवडणुकीत? प्रतिसाद खूप आहे. आम्ही प्रचंड मताने निवडून येणार आहे आणि फिर एक बार मोदी सरकार. आणि काँग्रेसकडून असा आरोप केला चाललाय की भाजपाकडे उमेदवार नाही त्यामुळे मोदींच्या नावावर मतं मागितल्या चालले. आमचा उमेदवार एकदम भारी, आमचा नेता एकदम भारी, मुरलीधर अण्णा जरूर निवडून येणार आहे. मुरलीधर अण्णांनी जे पुणे शहर विकासासाठी काम केलेले आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि परत एकदा मोदी सरकार. मुरली अण्णाच का? मुरली अण्णा का? मुरली अण्णांनी पुण्याच्या विकासासाठी खूप कार्य केलेलं आहे आणि तो एक असा नेता आहे जो सर्वांना घेऊन चालणार आहे. म्हणून तुम्ही बघू शकता की आज काय आमची यात्रा आहे, संकल्प यात्रा, आणि परत एकदा मोदी सरकार. या निवडणुकीमध्ये प्रचाराचे काय मुद्दे आहेत? प्रचाराचे मुद्दे असे आहे की सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. युती आहे आमची, युतीच्या प्रमाणे आम्हाला कार्य करायचं आहे. सगळ्यांनी मिळून कार्य करायचं आणि मिळूनच प्रचार करायचा आहे. मतदारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. ज्या प्रकारात आत्ता जसे जगदीशजी मुळीक म्हणाले की आत्तापर्यंत अशी रॅली भूतोन भविष्यती, आत्ता इथून मागेही एवढी प्रचंड प्रतिसाद असलेली रॅली झाली नाही आणि इथून पुढेही अशी रॅली होणार नाही. एवढा जनसमुदाय आज या रॅलीला होता त्यामुळे विजयाची निश्चित खात्री वाटते आहे. प्रचाराचे मुद्दे काय असणार? प्रचाराचे मुद्दे मेन विकासाचे असणार आहेत की मोदीजींनी केलेला मेट्रोचा विकास, नंतर केलेलं 370,
नंतर बरेचसे जे काही आत्ता सध्याचे नवीन मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती विकासच. मुरली अण्णांचं काम, माजी महापौर आहेत, मुरली अण्णा आजपर्यंत जे 5 वर्षामध्ये त्यांनी जे कोविड काळामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या कामाच्या जोरावरती ही इलेक्शन लोकसभा मुरली अण्णा लढवत आहेत आणि मुरली अण्णा जिंकणार याची खात्री आहे. मोदींच्या जीवावरती मतं मागत नाही आहेत, मुरली अण्णा स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती मतं घेत आहेत. काय अपेक्षा आहे तुमच्या भावी खासदाराकडून? भावी खासदारांनी पुण्याचं ट्रॅफिक, पुण्याच्या पाण्याची व्यवस्था जी काही आहे, मेट्रोची जी चालू आहे ती पूर्ण लवकरात लवकर मेट्रोची व्यवस्था पूर्ण व्हावी हीच अपेक्षा आहे. काय सांगाल ताई, मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळीकडून आणि जेवढी कामं शक्य होतील तेवढी म्हणजे हे सरकार करणार आहे. अजून आत्तापर्यंत तर केलीच आहे, त्यांनी 100% दिलेच आहेत त्यांचे. इथून पुढे अजून जर जनतेचा असा प्रतिसाद मिळत गेला तर अजूनही ते करत राहतील पुढे. आत्तापर्यंत जनतेला त्यांनी भरपूर सपोर्ट केला आहे, अजूनही असाच पुढे त्यांची साथ मिळावी एवढीच अपेक्षा, बाकी काय. माझं एकच मत आहे की महागाई आणि मुलांचं शिक्षण. आजकाल कोरोनामुळे इतकं महागाई वाढले की आमच्या गरीब जे जनता आहे त्यांचं जे काही हाल होत आहेत ना, त्याच्यासाठी मोदी सरकारने अजून प्रयत्न करावा. आत्तापर्यंत जो केला आहे ना त्यात अजून थोडी भर घालावी आणि पुढे प्रयत्न करावं. आणखी काय मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? मतदार म्हणून काही नाही, आता आमचे मोहोळ साहेब तर सगळ्यांचे लाडके, त्याच्यामुळं ते तर निवडून येतील ह्याची खात्री, आणि ते निवडून आले की आमचा ऑटोमॅटिकच विकास होणार आहे. असं काही नाही, आता जनता ठरवणार आहे, ते तुम्ही मी बोलून नाही काही उपयोग. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे लोकसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना हो राहणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे रिंगणात आहेत निवडणुकीच्या. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूयात. मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या रिंगणात आहेत, काय सांगाल? मुरली अण्णा मोहोळ हे अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे युवा मोर्चाच्या वतीने त्यांना बहुमताने विजयी करून देण्यात पाठिंबा आमचा 100% राहील. मुरलीधर मोहोळ हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षावरती खरे ठरलेलेच मुरलीधरांना मोहोळ आहेत, म्हणून आज त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे. हा जनसमुदाय जर का तुम्ही बघितला तर ही ग्वाही आहे, ही खात्री आहे, मुरलीधर मोहोळ निवडून येणार याची खात्री आहे आणि उमेदवारांना यातच धडकी भरली आहे. मुरलीधर अण्णांनी केलेलं 10 वर्षातलं जे काम आहे ते आज इथं बोलतंय, सगळी लोक येऊन सांगतात. हा उत्स्फूर्त लोकांचा सहभाग आहे, तोच मुरली अण्णांच्या विजयाची नांदी इथे देऊन जातोय आणि हा जो संख्येने आलेला जनसमुदाय हाच आमचा लीड असणार आहे, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आमचा लीड असणार आहे आणि हीच आमचा आज विजय आहे. आज आमचा फॉर्म भरायची यात्रा नसून ही मुरलीधर अण्णांची विजयी रॅली आहे असं आम्ही समजतो. प्रचाराचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीत? प्रचाराचे मुद्दे पुणे शहराचा वाढता वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे मेट्रो जी मुरलीधर अण्णांनी त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं त्यांनी ती मिळून आणली पुण्याला. 10 वर्ष पुणे मेट्रो कागदावर होती, ती मुरली अण्णांनी सत्यात आणली. तुम्ही पाहू शकता मेट्रो आता धावतीये. पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, चांदणी चौकासारखा वाहतुकीचा प्रश्न असेल, तो मुरलीधर अण्णांनी त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात सोडवलेला आहे. त्याच्यानंतर वाड्यांचा प्रश्न असेल, मुरलीधर अण्णांनी सोडवलेला आहे आणि असेच मुरलीधर अण्णांनी पुणे शहराच्या विकासासाठी गेले 20 वर्ष आले सातत्याने काम करतात आहे. म्हणून आम्ही त्यांना आज इथे ग्वाही देतो की आम्ही त्यांना दिल्लीत धाडल्याशिवाय राहणार नाही. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? आपण फिरताय सगळीकडे, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मतदारांचा प्रचार आम्ही जिथे जिथे फिरलोय, लहान घरांमध्ये फिरलोय, बिल्डिंगमध्ये फिरलोय, सर्वसामान्य लोकांचा एकच आम्हाला उद्देश आहे की मुरली अण्णा हे तळागाळात लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. मतदार बंधू भगिनी सगळे म्हणतात की मुरली अण्णांसारखा दुसरा उमेदवार कोण नाही आहे. उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा असेल तर मुरली अण्णांना आम्ही दिल्लीत पाठवणार आणि मोदींना ते तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार. हे सगळं मतदारांचं योगदान असणार आहे आणि आता जी रॅली झालेली ही विजय रॅली आहे आणि मुरली अण्णा भरघोस मतांनी निवडून येणार आहे. हेच आमच्या सगळ्यांचं. काँग्रेसच्या उमेदवाराकडून असा आरोप केला जातोय की भाजपाकडे पुणे लोकसभेसाठी योग्य उमेदवार नाही, त्यामुळे मोदींचा चेहरा हा पुढे करावा लागतोय मतं मागण्यासाठी. अजिबात नाही. आज पुण्यात कोविडपासून जे तुम्ही बघताय, कोविडपासून
आज पुण्याला चेहरा नव्हता. मुरली अण्णा मोहोळ कोविडच्या माध्यमातून आज पुणे शहराच्या घरोघरात पोचलेले आहेत. आज त्यांच्याकडे चेहरा नसल्यामुळे त्यांना ही वेळ आलेली आहे की आज त्यांना बोलायची वेळ आलेली आहे की चेहरा नाही. आज तुम्ही आज या उन्हात, भर उन्हात, आज काय टेम्परेचर, ह्या उन्हात तुम्ही बघताय हा युवकांचा जेवढा समुदाय आहे, हा युवकांचा त्यांचा प्रेरणे घेऊनच हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आज मुरली अण्णांचा जेवढा काम आहे त्या कामाचा बोलबालाच आहे हा एवढा सगळा जमुसा इथं आलेला आहे. आणि ज्या प्रकारे ते सांगता येते की यांच्याकडे चेहरा नाही आहे, खरं बघायचं झालं तर ते ॲक्च्युली नशिबाने निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ॲक्च्युली उमेदवारच नाही आहे. इतक्या वर्षापासून तुम्ही बघताय की त्यांच्याकडे कोणच चेहरा नाही आहे की त्यांच्या कोणतरी असा झेंडा हातात घेणारा असा उमेदवार कोणच नाही आहे. म्हणून न इलाजाने त्यांना ते रवींद्र धंगेकर उमेदवार द्यावं लागलेत. त्यांच्यात पण पाय उतार चालू आहेत. तुम्ही बघत असेल की त्यांचं तोंड इकडे तर यांचं तोंड तिकडं, या प्रकारे त्यांचं हे चालू आहे महाविकास आघाडीचं. मी तर या प्रकारे सांगेल. काँग्रेसकडून असं सांगितलं चाललंय की ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार. बरोबर आहे, निवडणूक एकतर्फीच होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात 48 सीट लागणार आहे आणि मुरली अण्णा मोहोळ हे 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने बहुमत घेऊन या ठिकाणी लागणार आहे. आणि जर आपण या ठिकाणी बघितलं तर आम्ही विकासाचा मुद्दा पुढे चालू आहे. मेट्रो असेल, 25 STP प्लॅन्ट्स असतील, बाकी सगळे विषय असतील, हे विषय आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत. आणि प्रत्येक लोकसभेला हा त्या पक्षाचा राष्ट्रीय नेता चेहरा असतोच. त्यांच्याकडे चेहरा नाही यात आमचा दोष नाही. आमचे नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आम्ही इलेक्शन लढतो, पण भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातला कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो. आणि तेच मुरली अण्णांनी केले. बूथ प्रमुखापासून ते महापौर असेल, आता खासदार होतील मुरली अण्णा सादर केला नाही. हा प्रतिसाद तुम्ही जर बघत असाल तर ही विजयी रॅली आहे आणि मुरली अण्णा 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार. एक युवा म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत भावी खासदार जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून? एक युवा म्हणून माझ्या अपेक्षा म्हणजे सर्वांच्या पद्धतीने रोजगार मिळावा, जो की नरेंद्र मोदी सरकारच्या काळात मिळतोय. मुद्रा लोन असतील, वेगवेगळे स्टार्टअप्स असतील, या युवकांना जवळजवळ सगळ्यांना 50% युवकांना देशात त्याचा कर्जाचा लाभ भेटत आहे. तसेच मुरली अण्णा स्वतः युवक खासदार असल्यामुळे त्या युवकांसाठी निरनिराळ्या योजना राबवतील असा आम्हाला विश्वास आहे. हे होते भाजपाचे युवा कार्यकर्ते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज महायुतीचे अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आणि मंत्री संदीपन भुमरे हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलंय. यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. यावेळी संदीपन भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. कधी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं, 6 वेळा आमदार राहिला. आता देशाच्या राजकारणासाठी घराबाहेर तुमचं पहिल्यांदा पाऊल पडतं. 5-6 वेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या आशीर्वादानं विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली. आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आनंद दिघे असतील, यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली. जसं विधानसभेचं मी काम केलं, जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात, तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीन. जनतेच्या खूप अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करीन. पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात, सगळ्या या शहरात
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा. आणि जे आपल्या अगोदर 20 वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही, रस्त्याचा प्रश्न सोडला नाही, कुठलाच प्रश्न त्यांनी सोडला नाही. मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, अजितदादा असतील, महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन, एवढंच मला सांगायचं. आणि टिप्पणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे. 15 दिवस 17-18 दिवस आपल्याला वेळ आहे, त्याच्यात निश्चित आपण समाचार घेऊ. बाळासाहेब तुमच्या हृदयातच आहे. आज संसदेत पाऊल ठेवताना काही अशा आठवण येते असं शेवटी बाळासाहेबांच्या आशीर्वादानं स्वप्नातही नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल आणि लोकसभेत मी खासदार होईल, पण बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं हे सगळं मला बघायला मिळालं. शेवटी बाळासाहेब आमच्या हृदयात आहे. बाळासाहेबामुळंच मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संदीपान भुमरे म्हणून मला ते ओळखीत होते, नावानं बोलत होते. आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करायची मला संधी दिली. साहेब आता पुढं आता जसं म्हटलं तुम्ही 15 दिवस उरलेले, यामध्ये ओरिजिनल आम्ही, ओरिजिनल तुम्ही, कोण गद्दार, हे ते सगळं चलत राहणार. ह्याच्यासाठी काही तयारी आहे तुमची? गद्दार कोण आहे? गद्दार तर खरा खैरी पक्षात राहून त्यांना गद्दारी केलेली आहे. शिवसैनिकाला पाडायचा प्रयत्न ह्या खैरेनं केलेला आहे. शिवसेनेत फूट पाडायचा, गट तट निर्माण करण्याचं काम या खैरेनं केलेलं आहे. या खैरेनं आम्ही एकत्र शिवसेना असताना त्यावेळेस खैरेनं गद्दाऱ्या केलेल्या आहे. कोणाला पाडायचं, कोणाला आणायचं, हे काम त्यांना अगोदरच गद्दाऱ्या केलेल्या आहे. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी मी कालच सांगितलं, गद्दारी आम्ही 2019ला लढलो कोणासंग? महायुतीसोबत. गद्दारी कोणी केली? आम्हाला कोणी सांगितलं? आणि गद्दार म्हणाला मला एक सांगायचं, 1-2 फुटल्यावर गद्दार होत असतो. अहो इथं 50 आमदार आणि 13 खासदार एका बाजूला गेली, सगळा पक्ष एका बाजूला गेला. आम्ही गद्दार नाही, आम्ही सत्ता असताना सुद्धा सत्तेच्या बाजूला गेलो आणि सत्ता आम्ही स्थापन केली. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचं कुटुंबियाकडून औक्षण करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत त्यांच्या आई आहेत. आई, काय सांगाल, आज मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय भावना आहेत? आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि मनापासून मी त्याला वळलाय. असं सगळे वळणार किंवा 100% तो चांगल्या मताने निवडून येणार 100%. एक सामान्य कार्यकर्ता ते पुण्याच्या खासदारकीचं ते आज फॉर्म भरतायत, कसं बघता? आनंदाची चांगलं वाटतंय आणि त्याबद्दल जनतेचा आशीर्वाद त्याच्यामध्ये मातुश्री माझं पण योगदान 100% निवडून येणार. मतदार खासदार म्हणून निवडून देतील अपेक्षा आहे, विश्वास आहे? 100%. ताई, काय सांगाल, एक बहीण म्हणून तुम्ही कसं बघताय? आता मला तर बोलण्याला शब्दच नाही आहेत. जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवलाय, पक्षाने जे त्याला हे केलेलं आहे त्याबद्दल खूप म्हणजे खूप त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत. आणि जनता 100%च निवडून देणार हे आमची खात्रीच आहे. एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत करत नंतर नगरसेवक, नंतर महापौर आणि आता खासदार, खूप म्हणजे त्यांनी त्याच्या 30 वर्षाच्या याच्यामध्ये खूप हे केलेलं आहे. कष्टाने म्हणजे हे दिवस त्याने आतापर्यंत आलेले त्याला यश आणि म्हणजे जनतेचाच खरं त्याला त्या पाठिंबा याच्यामध्ये. पुण्यामध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? तुम्ही पण सक्रिय आहात. मतदारांचं खूप चांगलं म्हणजे आम्हाला त्यांच्या याने तर अजून जास्त प्रोत्साहन होतंय. ते एवढा आम्हाला साथ देत आहेत म्हणजे त्यांचं जनतेचं तर खूपच अतिशय अण्णांवर प्रेम आहे. निवडून येतील याची खात्री आहे तुम्हाला एक बहीण म्हणून? अगदी 100% खात्री आहे आम्हाला. ताई, काय सांगाल, आज मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतात? नमस्कार सगळ्यांना. खूप अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळीकडे. मी गेली 1 महिना सगळीकडे सगळ्या मतदारसंघात म्हणजे 6 मतदारसंघात फिरून आलेली आहे आणि सगळीकडे जोशपूर्ण स्वागत आहे, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. सगळे म्हणतायत आपणच, तुम्ही येऊही नका प्रचाराला, आपणच इलेक्शन जिंकलेलो आहोत. पण तरी पण मला वाटतं सर्वसामान्य माणसाजवळ जाऊन पोचणं. ताई, मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास एक कार्यकर्ता ते आता खासदारकीचे उमेदवार असा आहे, कसं बघता याकडे सगळीकडे?
नाही नाही, त्यांनी केलेलं काम त्याची पावती मला असं वाटतं त्यांना मिळालेली आहे. ज्यावेळी त्यांची आरती करण्यात आली त्यावेळी ते भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं. काय भावना आहेत तुमच्या? थोडंसं भावनिक सगळेच झालो आम्ही, कारण हा क्षण म्हणजे काय बोलावं तेही मला कळत नाही. हा क्षण पण खूप असा आनंदीमय आहे असं मला वाटतं. काय फ्लॅशबॅक काय जातो एकंदरीत ज्यावेळी आता फॉर्म भरतायत ते काय डोळ्यापुढे चित्र उभं राहतं? नाही, खूप चांगल्या प्रकारचं भविष्यातलं पुणे आतापर्यंत आहेच. पुण्यात सगळं काही चांगलंच घडलेलं आहे, पण त्यांच्या जे स्वप्नातलं पुणे ते प्रत्यक्षात उतरण्याची संधी मला वाटतं या निमित्ताने मिळते. आता पुण्यातील मतदारांचा काय प्रतिसाद आहे? तुम्ही पण प्रचारामध्ये सक्रिय आहात, काय अनुभव आहे? नाही, सगळीकडे चांगलं वातावरण आहे, सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. लोक म्हणतात बस आता लवकर तो दिवस येऊ दे आणि पुणेकर जनता ही नक्की आशीर्वाद देईल. ह्या होत्या मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी, व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथंच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.